नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आता सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिना जो आहे तर तो 12 ऑगस्टला संपणार आहे. अगदी थोडेच दिवस राहिले आहेत. तर बुधवारी 12 ऑगस्टच्या अगोदरच आपल्याला एक काम करायचं आहे. आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी असते तर ती भरायची आहे. आता ही ओटी कशी भरायची आहे, कशासाठी भरायची आहे, त्याचबरोबर आषाढ महिना संपण्यापूर्वीच आपल्याला कोणकोणती कामे अशी करायची आहेत, त्याचबरोबर ओटी भरत असताना ओटीमध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल आपल्या चॅनलवरती, तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट करा. तर बघा, आता आषाढ महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये देवशनी एकादशी असते आणि त्या एकादशीपासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते. तर आता चातुर्माससुद्धा सुरू झाला आहे. तर या संदर्भातसुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती. तुम्ही पाहिले नसेल अजून तर चेक करा व्हिडिओ की आपल्याला चातुर्मासामध्ये 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणती व्रते, कोणती सेवा, कोणते उपाय करायचे असतात. भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी सेवा आपल्याला करायची असते या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये. तर त्या संदर्भात व्हिडिओ आहे, नक्की तुम्ही एकदा चेक करा. तर बघा, आता या महिन्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये एकादशी झाली, आषाढी एकादशी झाली, त्याच्यासोबतच गुरुपौर्णिमा, परत कामिका एकादशी, त्याचबरोबर आषाढ अमावस्या ही खूप मोठी दिव्यांची अमावस्या म्हणून आपण साजरी करत असतो. म्हणजे दीप अमावस्या आहे त्या दिवशी. तर असे वेगवेगळे सण किंवा तिथी या महिन्यामध्ये आपण साजरे करत असतो. पण आषाढ महिन्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं काम हे आपल्याला करायचं असतं आणि ते म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी असते तर ती भरायची असते. आता ही ओटी आपल्याला का भरायची असते? कारण की बघा, कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं, आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते आणि तिचा एक कुलाचार किंवा कुलधर्म तो असतोच आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची असते. आता ही ओटी ही भरायची असते, पण कशी भरायची असते ते सुद्धा मी सांगणार आहे. आता ही ओटी आपण आपल्या घरी आपल्या कुलदेवीच्या टाकासमोर, फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर देखील तुम्ही भरू शकता. आषाढ महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्येच बघा, आपण भगवान विष्णूसह आपल्या कुलदेवीची उपासनाही करत असतो. याच महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने सुवासिनी देखील आपण जेव घालत असतो. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आषाढ मंगळवार किंवा शुक्रवाराचे उपवास देखील आपण प्रत्येक घरामध्ये म्हणजे असे साजरे केले जातात. प्रत्येक महिला ही करत असते उपवास, कारण घरातील महिला ही घरची लक्ष्मी मानली जाते आणि त्यामुळे उपवास आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण करत असतो. त्याचबरोबर आपल्याला या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वपूर्ण वस्तू या करायच्या असतात. त्यामुळे आपल्याला तिचा कुळाचार किंवा कुलधर्म आपल्याला करायचा असतो. म्हणजे काय, तर आपल्याला तिची ओटी भरायची असते. आता ओटी ही कशासाठी भरायची असते, तर आपल्या घरावरती कधीही कोणत्याही प्रकारचं संकट आपली कुलदेवी येऊन देत नाही. आपल्या ज्या काही पिढ्या आहेत तर त्या पिढ्या सुखी समाधानी राहाव्यात, तसेच घरामध्ये धनधान्य आरोग्य राहावे. त्याचबरोबर या कुलदेवीने आपल्या घराचे रक्षण करावं, यासाठी आपल्याला कुलदेवीचा कुळाचार करणं किंवा कुलधर्म करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर बघा, आता एखादं घर तुम्ही बघितलं असेल ना, तर त्यांना त्यांची कुलदेवीसुद्धा माहीत नसते, म्हणून त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारचे भोग हे उद्भवत असतात आणि ते मग आपल्याला भोगावे लागतात. कारण सर्वात प्रथम आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर ते आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे जे काही पवित्र महिने असतात, जसे की आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरत असतो आपण ओटी, अशा पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये देखील आपण आता ही ओटी जी आहे तर ती आपण भरावी. आता ही ओटी तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये कधी भरायची आहे, तर बघा, तुम्ही आषाढ महिन्यामधील मंगळवार किंवा शुक्रवार जो असतो तर त्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही ओटी भरू शकता. मग बघा, आता आपल्याकडे फक्त 2 मंगळवार आहे आणि त्याचबरोबर 2 शुक्रवार आहे. आता या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता. आता पौर्णिमा तर होऊन गेली आहे, तर काही हरकत नाही. मंगळवार आहे, शुक्रवार आहे, तर आपल्या कुलदेवीसाठी हे वार असतात. आता जर तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी शक्य नसेल, तर आषाढ महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही ही जी ओटी आहे तर ती तुम्ही भरू शकता. आता अमावस्या जी आहे तर ती 12 ऑगस्टला असणार आहे. त्यामुळे 12 ऑगस्टपर्यंत तुम्ही ओटी जी आहे तर ती कधीही भरू शकता. तसेच सुतक वगैरे असेल, मासिक धर्म वगैरे असेल तुम्हाला,
तर अशा वेळेस तुम्हाला ओटी भरता येणार नाही. त्यानंतर आता ही ओटी आपल्याला भरायची कशा पद्धतीने, ही ओटी भरत असताना कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, कोणती चूक करायची नाही याविषयीची थोडक्यात माहिती अगदी साधी सोपी पारंपरिक पद्धतीने आपण घरच्या घरी ओटी कशी भरायची असते याविषयीची माहिती आपण पाहूया आता. तर बघा, नक्की ऐका. तर सर्वात महत्त्वाचं, कुलदेवीचा मान सन्मान करणे म्हणजे काय, तर आपल्या कुलदेवीच्या नावाने काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आपल्याला काय करायचं आहे, मग कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे. तर आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर आपण ओटी भरू शकतात किंवा तुमच्याकडे जर टाक असेल तर टाकासमोर सुद्धा तुम्ही ही जी ओटी आहे तर ती भरू शकता. तर देवीसमोरच आपल्याला ही ओटी भरायची आहे. तुम्ही ही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा मूळ स्थानी जाणार असाल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ओटी भरू शकता. आणि त्यानंतर या दिवसांमध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही कधीही ओटी आहे तर ती भरू शकता, किंवा नाहीच या दिवसांमध्ये तुम्हाला शक्य झालं तर मग तुम्ही नंतर एखाद्या मंगळवार किंवा शुक्रवार देखील तुम्ही पंचमी किंवा अष्टमीला देखील ही ओटी जी आहे तर ती भरू शकता. सुवासिनी महिला देखील ओटी भरू शकते. तुम्ही विधवा असाल तरी देखील तुम्ही ओटी भरू शकता. अगदी तुमचं लग्न झालेलं नसेल तरी देखील तुम्ही ओटी भरू शकता. असं काही नाही की सुवासिनी महिला ओटी भरते, तर विधवा महिला देखील ओटी भरू शकते. तर ओटी भरायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान आपण विधिवत करू शकतो. त्यामुळे ओटी भरताना तुम्ही तुमच्या मनामध्ये काही न आणता तुम्ही तुमच्या देवीचा कुळाचार व कुलधर्म करू शकता. आता ओटी भरताना आपल्याला ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी ओटी भरावी का याविषयी देखील माहिती व्हिडिओच्या शेवट आपण पाहणारच आहोत. बघा, तुमच्या यथाशक्तीने ही ओटी कशी भरायची आहे त्याबद्दलची माहिती आहे. तर जशी तुमच्या घरची परिस्थिती असेल तशी तुम्ही परिस्थितीप्रमाणे आपल्या देवीची ओटीही भरू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरण्यासाठी आपल्याला खणा नारळाने देवीची ओटीही भरायची असते. त्यासाठी नारळ हा आपल्याला घ्यायचा आहे, तो पाण्याने भरलेला असावा. खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे. आता तुमच्याकडे जर साडी घेणे शक्य नसेल तर तुमची परिस्थिती नसेल तर अगदी तुम्ही ब्लाऊज पीस घेतला किंवा तुमचा म्हणजे तुम्हाला खणाचा ब्लाऊज पीस मिळाला तर तुम्ही देखील तो घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचं, देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही नऊवारी साडी देखील घेऊ शकता. नऊवारी साडी खास करून देवीची ओटी भरण्यासाठीच वापरली जाते, परंतु नऊवारी साडी नसेल तर सहावारी साडी घेतली तरी सुद्धा चालेल किंवा ब्लाऊज पीस घेतला तरी सुद्धा चालणार आहे. आता देवीला अर्पण करायची आहे साडी ही सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतांकडूनच येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धारण करून घेण्याची क्षमता धाग्याच्या तुलनेत सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये जास्त प्रमाणात असते. ओटी भरताना तुम्ही जी साडी घेणार आहात ती साडी रेशमी असावी. ती सुती असेल तरी तुम्ही ती साडी घेतली तरी चालेल, पण तुम्हाला साडी घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, साडी आपल्या स्वखर्चानेच घ्यायची आहे, कारण की आपल्या कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची आहे. त्यामुळे आपल्या खर्चानेच आपण घ्यावी. ब्लाऊज पीस साडी जे काही तुम्ही घ्याल ते स्वतःच्या स्वखर्चाने तुम्ही घ्यायचं आहे. तुम्हाला कोणी न दिलेली असावी, म्हणजे तुम्ही स्वतःच घ्यायची आहे. तर ओटीमध्ये असलेली प्रत्येक वस्तू ही स्वखर्चाने घेतलेली असावी व ती आपण वापरलेली नसावी, त्याची काळजी घ्यायची आहे. तसेच नारळ घेताना हा नारळ आपल्याला पाण्याने भरलेलाच घ्यायचा आहे. कोणी ओटीमध्ये दिलेला किंवा इतरांकडून आलेला नारळ चुकूनही आपल्याला त्यामध्ये वापरायचा नाही आहे, म्हणजे ओटीमध्ये स्वखर्चाने घेतलेल्याच वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत, अखंड तांदूळ असावे. आता तांदूळ घेताना ही सुद्धा एक चूक जी आहे तर ती आपल्याला व्यवस्थितपणे पाळायची आहे. अगदी मूठभर तांदूळ घेऊ नका, तर आपल्याला थोडेसे जास्तच प्रमाणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्ही एखादा गजरा असेल तो देखील घेऊ शकता. 51 रुपये किंवा 11 रुपये किंवा 21 रुपये यथाशक्ती दक्षिणा तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला या ओटीच्या सामानांमध्ये जर तुमच्याकडे एखादी नकली मंगळसूत्र असेल ते देखील तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर त्या ओटीमध्ये बघा, आपल्याला खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं या 5 वस्तू आपल्याला या ओटीच्या सामानामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर एखादं फळ तुम्हाला ओटी भरताना घ्यायचं आहे. आता या बेसिक गोष्टी असायलाच पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्ही देवीची 16 शृंगाराच्या वस्तू ज्या आहेत तर ते शक्य असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघा कंगवा, मंगळसूत्र, बांगड्या, नेल पेंट, सिंदूर, पेन्सिल, मेहंदीचा कोन या वस्तू तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर एक कागदाची पुडी आपल्याला म्हणजे थोडंसं हळदी कुंकू टाकून तुम्हाला त्या ओटीच्या सामानांमध्ये ठेवायचं आहे. गजरा नसेल तर एखादं फूल तुम्ही ठेवू शकता. तर ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. या व्यतिरिक्त 16 शृंगार जे साहित्य आहे
तर ते तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही ठेवलं तरी चालेल। हे सर्व ओटीचं साहित्य तुम्हाला त्या एका ताटामध्ये ठेवायचं आहे। बघा हे ताट जे आहे तर ते आपल्याला स्टीलचं घ्यायचं आहे, इतर कोणत्या धातूचं ताट जे आहे तर ते आपल्याला इथं चालणार नाही। त्या ताटामध्ये आता आपल्याला प्रथम साडी ठेवायची आहे, त्यावरती ब्लाऊज पीस ठेवायचं आहे, त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही आपल्यासमोर असावी असा ठेवा, सर्वांना माहीतच आहे। त्यानंतर आपल्याला त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, आपल्या कुलदेवीसमोर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे साहित्य आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे, डोळे बंद करून तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्तीसमोर तुमच्या समोर आणायचे आहे, नजरेसमोर तुमच्या। आणि जे ताट आपल्या म्हणजे ओटीचं म्हणजेच आपल्या हातामध्ये आहे तर ते आपल्या छातीला लावायचं आहे। कुलदेवीला सांगायचं आहे की तुझी ओटी आषाढ महिन्यामध्ये मी भरत आहे, पण तुझ्या मूळ स्थानी येऊन मला ही ओटी भरणं शक्य नाही, त्यामुळे इथूनच तू या ओटीचा स्वीकार कर। माझ्या कुळाचं, माझ्या मुलाबाळांचं, पतीचं रक्षण कर। आणि जी ओटी आहे तर ती आपल्याला देवीच्या डोक्यापासून पायांपर्यंत 7 वेळा उतरवायची आहे किंवा 5 वेळेस उतरवू शकता। आणि त्यानंतर ती आपल्याला देवीसमोर ठेवायची आहे, देवीला नमस्कार करायचा आहे। तिथेच बसून तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे। तर बघा तुम्हाला याचा खूप फायदा खूप चांगला होणारच आहे। तर अशा प्रकारे आपण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायचीच आहे। तर तुम्ही अजून ओटी देवीची भरली नसेल तर तुम्ही अजूनसुद्धा भरू शकता, अगदी थोडे दिवस राहिले आहेत तर कोणत्याही दिवशी तुम्ही ही ओटी भरू शकता, तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने। तर सर्वांनी आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा कुलधर्म कुळाचार जरूर करावा, त्याचबरोबर देवीला गोडाचा नैवेद्य दाखवावा। तसेच शक्य असेल तर एक सुवासिनी जेवायला घाला किंवा 5 कुमारिका देखील तुम्ही जेवायला घालू शकता। तर आपल्याला अशा पद्धतीने या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत आषाढ महिन्यामध्येच, तर तुम्ही या गोष्टी आवर्जून करा। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। परत तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर। आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा। तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथे सांगते धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।